नाणेफेक जिंकली होती. छावा 11 संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. कैलास जाधव आणि संदीप. महाराष्ट्राला 2 धक्के. राखी सावंत बिग बॉस मधून आवड झालेले आहेत. हो हो मॅन ऑफ द मॅच साठी कुणाल घरात बाईक घेऊन मॅन ऑफ द मॅच कुणाल घरात आपण यायचं आहे. शूट बास्केट आणि ट्रॉफी. कुणाल घरात यांना मॅन ऑफ द मॅच येते आशिष पाटील. कुठेतरी ऋतिक नाराज दिसतात. राखी सावंत आउट झालेले आहे म्हणून ते जरा नाराज आहेत. पहिला चेंडू सेट करण्याचा प्रयत्न. रिवर्सचा फटका म्हणजे हे संध्याकाळी सर्वांनी उपस्थित राहावे. संध्याकाळी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा हेच चालू आहे. नको द्या वेगळा विषय नाही. दगडी कोळशापासून काले असे आमचे भाऊ समोरच आहेत माझ्या. यतेश म्हात्रे यांनी स्टेजवर यावे. वाटत नाही पुढच्या वर्षी त्यांनी KPL मध्ये कट केलेला आहे चेंडूला. थर्डमॅनला चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र इथे घेतल्या जातात. 2 धावांची. छोटे व्यवसाय असलेले धनराज भंडारी संघाचे धाव छोट्या छोट्या मुलांना पाईपचा सहारा देणारे 5 धनराज भंडारी. मी फक्त 5 धावा झालेल्या आहेत संघाच्या. शेवटची लीग मॅच आहे छत्रपती स्टार आणि छावा 11. छावा 11 आपलं आव्हान इथे कायम ठेवण्यासाठी झगडत आहे. छावा 11 जर बघितलं तर यशराज पाटील, ऋतिक पाटील सारखे मराठी बिग बॉस मधून राखी सावंत आउट. ब्रेकिंग न्यूज आहे ही. मराठी बिग बॉस मधून राखी सावंत बाद झाली. ही मोठे आणि खूप दुःख आहे कारण ऋतिक पाटील ते नाराज झालेले आहेत. बिग फॅन ना ते. यावेळी कटचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे झेलबाद. मला असं वाटत आहे ही पण टीम काहीतरी शेजारीन बाई 100% आमचा नुकसान होऊ शकतो सर. ही पण मॅच फिक्स. नवीन फलंदाज येतोय अनिल म्हात्रे. विस्फोटक फलंदाज अनिल नाना म्हात्रे यांच्याकडून खूप अपेक्षा असतील संघाला. निलेश दादा तुम्हाला वारंवार पुकार देऊन तुम्ही स्टेजवर येत नाही. काय नाराजी असेल तर तुम्ही इथं या आणि आम्हाला सांगा. यावेळेस इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित येत नाही. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अनिल नाना पूर्ण KPL मध्ये तुमच्या बॅट मधून 6 पाहायला मिळाला नाही. धावसंख्या होती ती 7. एक ऐसा छक्का मारा. 7 धावा झालेल्या आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 7. चांगली ओव्हर येथे पाहायला मिळाली यशराजाची. नवीन गोलंदाज येते ऋतिक पाटील. छावा 11 नाणेफेक जिंकली होती. प्रथम फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. स्ट्राईकला फलंदाज कैलास, नॉन स्ट्राईकला अनिल म्हात्रे. एक महत्वाची जोडी आहे महाराष्ट्र
छत्रपती स्टार या संघाची. नेक्स्ट बॉलर ऋतिक पाटील. फुलटच चेंडू होता, स्वंग केलेला आहे चौकार. स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अतिशय चांगला प्रयत्न. चेंडू काही अडणार नाही, चेंडू जाईल सीम आणि युवराज, आवरा बंफार. युवराज एवढा पण धावू नको का स्वतःला दुखापत होईल. अशी दादा माझ्याकडे रागात बघत आहे, तसा काही गोदा मारणार माझ्या. 11 धावा झालेल्या आहेत. पहिल्याच चेंडूवर चौकार होते. खरे तर प्रयत्न खूप चांगला केला होता, स्वतःला झोकून दिलं होतं, मात्र चेंडू काही अडला नाही. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. यावेळेस पुन्हा एकदा फुलटच चेंडू. चेंडू हवे सागर घरात तिकडे होते. चेंडू काही अडत नाही, चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. चौकार. त्यांच्या कपड्यांचं वजन जास्त झाल्यामुळे त्यांना कॅचचा अंदाज नाही आला. मराठी बिग बॉस पर्व 20 राखी सावंत आउट. युवराज भंडारीसाठी सुवर्ण संधी आहे. आपण जर कॅच पकडली तर सुमित म्हात्रे याचकडून आपल्याला पार्टी देण्यात येईल. सुमित म्हात्रे याच करून पार्टी जर युवराज यांनी कॅच पकडली तर. बाबूला हातमध्ये घ्या. ऋतिक पाटील पुन्हा एकदा तयार. यावेळेस सोडून दिलेला आहे, खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलेला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या 15. दरम्यान शुभागमन होतोय यतीश म्हात्रे यांचं. सुस्वागतम. खूप नाराज आहेत यतीश म्हात्रे. मराठी मावले आहेत, त्यांची साथ नाही दिली. यावेळेस समोर चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. षटकार. वाटत नाही पुढच्या केपीला यतीश म्हात्रे यांची टीम. मस्त ऋतिक, मस्त चक्कर मारून दे. नटाला बरोबर आहे ना सगळं, असं छक्क मारून दे. कसं आम्हाला चान्स आहे ना. टंगो काला तू, टंगो काला तू, एवढा काला तू टंगो. पुन्हा एकदा ऋतिक पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा पार केला होता. इथे मात्र चेंडूची गती कमी केली होती. बॅटच्या चेंडू त्याच्या पट्ट्यात चेंडू आला नाही, मात्र एक सिंगल इथे घेतली जाते. लेग बाईसचा इशारा येतो पंचांचा. धावसंख्या 22. 22 धावा झालेल्या आहेत. तेजवा ये ना. ऋतिक पाटील यांना सुवर्ण संधी आहे. आपण जर हॅट्रिक घेतली तर पंकज पाटील याचकडून आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ते मात्र थर्ड मॅनला चेंडू गेला होता. एक सिंगल मिळते. इथे दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा झाल्या आहेत. या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यात ऋतिक पाटील यांनी. म्हणजे वाटत नाही आता यतीश म्हात्रे पुढच्या केपीएल ला टीम घेणार. मला वाटत नाही यतीश म्हात्रे पुढच्या लीगला टीम घेतील, कारण तिने हॅलो सलग तिन्ही मॅच हारून मला वाटत नाही यतीश म्हात्रे पुढच्या केपीएल ला टीम घेतील. पूर्ण निराश झालेले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन रोहित म्हात्रे सज्ज होते. 23 धावा आलेल्या आहेत. 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या इथे उभारलेली आहे.
छत्रपती स्टार या संघाने शेवटचा लीग सामना आहे. रोहित म्हात्रे सज्ज होतोय शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन. भेडू का ऋतिक काय एनर्जी घेता का हा? खिशात टाकून काय रोहित म्हात्रे पहिला चेंडू अनिल म्हात्रेसाठी. ते मात्र आडव्या बॅटने प्रहार केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. चेंडू खालून आला बॅट वरून फिरली. निर्धाव चेंडू येतोय. अनिल चांगली नाना सुरुवात. यांनी पूर्ण निराश केलेला आहे KPL ला. एक पण 6 नाही बघायला मिळाला. विस्फोटक फलंदाज आहेत ते कोपर संघाचे. ते मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू टाकण्यात आला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांचा. 1+1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या आहे 25. कल्पेश मनोहर पाटील मला फोनवर सांगत आहे सागर घरे यांनी कॅच घेतली तर एक कोरोना बियर. या वेळेचा हुकचा पटका सजवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. निर्धाव चेंडू येतोय. जबरदस्त टोपी अशी क्षेत्ररक्षण घातलेली आहे झालेलं का घाटावरून सातारावरून आलेला प्लेअर वाटतो. आई ऍक्शन बघा. बैलगाडी क्षेत्रातला चांगला हिरा तो बघा. रोहित मात्र या वेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पायांवर चेंडू आदळतोय. एक सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र फलंदाज होईल धावबाद. नटाला ए नटाला नटाला इक मॅच फिक्सिंग आहे का आम्हाला बाहेर काढायचं असं ग. अगोदरची मॅच कालून केली आता तुम्ही करा. बरोबर शेवलं तुमचा ह्यो. अक्का साहेबांचा जादू. प्रणय येतोय नवीन फलंदाज. रोहित मात्र पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. एक सिंगल पुन्हा जेवणाची गाडी आलेली आहे. सर्वांनी जेवणाला लेग बाईसचा इशारा येतोय. काय आहेत गिफ्ट पॅम्पर आहेत का? 27 धावा इथे आलेल्या आहेत. गिफ्ट पॅम्पर आलेले आहेत. तर स्ट्राईकला प्रणय. Scorebook प्रणयने आहे कालच्या 6 वाटतं. दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती. प्रणय पाटील इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. तीसच्या पुढे गेली का यांची नौका बुडणार म्हणजे बुडणार. एकतीस धावा झालेल्या आहेत. रोहित मात्रे पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू हाताळलेला आहे. एकीचा डॉट बॉल आहे. नचिकेत पाटील सुवर्ण संधी अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 31 धावा झालेल्या आहेत. 32 धावांचं लक्ष्य असेल हा सामना जिंकण्यासाठी. छावा 11 या संघाला बंधनात अडकणार आहेत. पंकज विनोद पाटील हे पुढच्या महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. भाई भाई बॅट पकडायला एक जण येले. ऋतिक पाटील यांचा चांगला मित्र असेल. शक्तीशी युक्ती शू.
ए रोशन झाला वापिस हा हॅलो हॅलो म्हणे का कोणता हा मग थांब का नानाला जाऊन दे आणि आताच पुकरू आमचे मी पुकरून ठेवीन माझ्या लक्षात 18 चेंडू 51 धावा. बॉल कुणाल दादा बॉल त्याचीच गाडी नव्हतं चेंडू नवीन चेंडू द्या. काय चाललंय देवेन घरात इकडे बॉल संपलेले आहेत. नवीन बॉल कोणाकडे आहेत? देवेन घरात अमोल घरातकडे आहे भारत पाटील इकडे बॉल नाही आहेत. नवीन बॉल कुठे आहेत? तिथे आहेत. फा 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 दोन आहेत. घंटी देवेन घरात बॉल घेऊन बॉल नाही. बॉल इकडे बॉल नाही आहेत. नवीन बॉल नवीन बॉल नाही आहेत. तुम्ही सेटिंग केले काहीतरी हे छावा 11 चला फक्त 38 सर्कल मध्ये एकदा तरी पडले ना तरी चला छत्रपती स्टार क्षेत्ररक्षण लावून घ्या. थांब ना. चला नटाला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला टाइम नाही आपल्याकडे. जेवण करायचं अजून सर्व खेळाडूंना. यशला तुम्ही मॅचला जा बस झाला. कोण तो काय झाला? तुम्ही हारल्यावर आमचं काम आहे. या ना 52 पाहिजे 3 ओव्हरीन 52. आम्ही तिकडे सोमनाथ त्याला 5 डोंगरी बसवले. 18 चेंडू 51 धावा. सोलाचा रन रेट आहे. 16 दुने 32 16 त्रिक 16 कडी. फिल्डिंग वाली टीम कुठली आहे? पटकन चला. जॉन्टी पाटील हे फक्त मैदानात पडले तरी 500 रुपये. फक्त खर्चटला पाहिजे. थोडासा रगत आला तरी 500 रुपये. चक्कर येऊन पड आणि कसा तरी पड 500 रुपये घेऊन जा. मोठी दुखापत असेल तर 1000 रुपये. ऑफ झाला तर चला फटाफट बॉल द्या. छत्रपती स्टार क्षेत्ररक्षण लावून घ्या. जॉन्टेने गोलंडी खाली तरी 1000 रुपये. एक गोलंडी 1000, 2 गोलंडी 2000, 3 सिंगल डबल डिबल. कोणीच जात नाही म्हणून अजय म्हात्रे झालेले आहेत खेळायला. एकटे ते एकटे जाणार पण खेळणार. देवेन घरात तुमच्या टीमला सांगा क्षेत्ररक्षण लावून घ्यायला. जॉन्टी यांना पडलं तरी 500. एक गोलाने खाली तर 1000. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टाइम नाही. अंपायर बघा त्यांना फटाफट सांगा जरा. टाइम नाही आपल्याकडे. अजून खूप मॅची खेळवायच्या आहेत. बिंदास डॉट हो आम्हाला चान्स आहे. सर्व अंपायर स्कोरर आणि एक यांना का बोलता
लाईव्ह टेलिकास्ट वाले सर्वांचे आभार. चांगली मेहनत घेतलेली आहे त्यांनी केपीएल साठी. नको ते जावं बिवे नको. चांगली कामगिरी पंचांची, स्कोरर, कॉमेंट्रेटर, लाईव्ह टेलिकास्ट वाले सर्वांनी चांगली मेहनत घेतली आहे केपीएल साठी. कोपरगावचे जावई तसे काय दगडी कोळशाचे मालक ऋतिक पाटील, सर्व अमृतसर पासून मुंबई पर्यंत रेल्वेच्या पटरीवर जो कोळसा लागतो तो फक्त त्यांच्याकडूनच पुरवला जातो महाराष्ट्राला. मामाची केली मामास. क्रियांश निखिल पाटील याचा आज वाढदिवस आहे. त्याला सर्व कोपर प्रीमियर लीग यांच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाळाला उदंड आयुष्य लाभो. कारण पप्पा दोन्ही टाइम ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये असतो. क्रियांश निखिल पाटील याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याला कोण तुम्हीच त्याला हे करायला लागला का? आमच्या सगळ्याला डिंगल करतात. मनोहर नाना मडवी यांनी जर विकेट घेतला तरी 1000 रुपये. त्यांचाच मुलगा जतीन मडवी यांच्याकडून आणि रोशन घरत यांच्याकडून 1000 रुपये, म्हणजे 2000 रुपये प्रत्येक विकेटला. आणि दुर्गेश पाटील जर मैदानात पडले फक्त आम्हाला इथं येऊन खर्चटलेला दाखवावा, 500 रुपये घेऊन जावा. कारण ती काम कोण नाही. 70 चे चेंडू संपत आलेले आहेत. लास्ट रबडी बॉल तरी मला वाटत नाही यतेश मात्र पुढच्या वेळेस टीम घेईल, कारण तिन्ही सामने ते हारलेले आहेत. आमच्या समोर फक्त हसतात, आतमधीतून तुटलेले आहेत पूर्ण. पुढच्या वेळेस सांगेल मी घेतो टीम, आणि नंतर सांगणार चाललोय मी बाहेर फिरायला. बॅटिंग वाली टीम हारली तर आमचं स्वप्न साकार होणार. आमचा फायदा होते ना. शाहू 11 संघासमोर लक्ष आपण बघतोय ते 32 धावांचं आहे. ओ चांगला चेंडू प्रणय याचा. रेग्युलर टर्फ येथे प्रॅक्टिस करत असतो रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत. प्रणय पाटील जाम प्रॅक्टिस जाम बॉल टाकते टाकतेच नाही. गई बेस पानी में नितेश जी. ठीक आहे अजून 2 फाल्या बघत. आवड तुला बेलाच्या पानाची. सोंडी 51 धावांचा पाठलाग करताना
छावा संघाने हा सामना जिंकला तर छावा संघ क्वालिफाय होईल. मात्र इथे क्षेत्ररक्षण करणारा संघ जर हा सामना जिंकतोय तर मात्र बोट बुडाली असती थोडक्यात वाचली. तिन्ही संघाचे सेम पॉइंट आपल्याला पाहायला मिळतील. 32 धावांचं टार्गेट. हो कट केला चेंडूला. चांगला फटका वाचला. जुलमड कल्ला ग. ही मॅच झाल्यावर सामने थोड्या टायमापुरते नको या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर 32 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. 32 या लक्षाचा पाठलाग छावा 11 संघ करतोय. हो पलटी शॉट पलटी आणि चेंड होतोय सीमाशे बाहेर कलटी. अडवायचा होतास मित्रा. दोन चेंडूमध्ये 2 चौकाराने चौकाराने संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये देखील आता पाहायला मिळत आहे. ते 11 धावा. 21 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. दुर्गेश पाटील तुला जुल्म पडायचा आहे. जुल्म तरी 500 रुपये. बॉल येण्याची वाट बघू नको तू. जुल्म पड. आयला मस्त वाचली. नाही तुला कोण होता? अक्षय दादा. तुला पैसे नाही आहेत. बबलू आहे. जॉन्टीला चान्स होती. पंचांचं वाईटचा देखील इशारा होतोय. गेले आता आम्ही इथं दिसणार नाही कारण धावसंख्या 14 झालेल्या आहेत. छावा 11 संघ आपण बघूया 32 या धावसंख्येचा पाठलाग करताना. हो पलटी शॉट पुन्हा एकदा. मात्र झेल सोडला जातोय. हो पाणी घेऊन जाऊ नये. पाणी घेऊन जाऊ नये. पाणी घेऊन जाऊ नये. कॉमेडीचा बेशुद्ध होईपर्यंत जाऊ नये. बेशुद्ध झाला पाहिजे. ऍम्ब्युलन्स आलेले आहे मागे. बेशुद्ध झाला पाहिजे. पाणी घेऊन जाऊ नये. फक्त 55 पाणी मिळेल कारण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आपल्या KPL साठी. कोणाच्या सागर पाटील यांना ब्रिज कॅन्डी येथे हलवण्यात येणार आहे रात्री. सागर घरात त्यांना तो डोल उतराचा आपल्याला दिसते. तो डोंगरी पंकज पाटील यांच्या लग्नासाठी तो ढोल दिसतोय का? डोंगरीत आहे तो. आत्माराम पाटील वाजवणार आहेत तो. देवन घरात आपण संपर्क साधायचा आहे. व्यापाऱ्याशी चौकार चेक करायचा आहे. पंचाना चौकार आहे. 51 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चौरीत धुमाकूळ घातलेला आहे. देवन घरात आपण त्वरित व्यापाऱ्याशी संपर्क साधायचा आहे कारण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम असणार आहे. छावा 11 संघाने हा सामना जर जिंकला तर इथे मात्र 2 संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातात. 12 चेंडूमध्ये इथून 14 धावांची आवश्यकता आहे. मराठी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का. राखी सावंत नराडी बिग बॉस मधून बाहेर. याच्या नंतर कुठल्याही सामन्यात पाणी घेऊन जाता येणार नाही. जुल्म चक्कर येऊन पडेल.
फिल्डर तेव्हाच त्याला पाणी देण्यात येईल. मराठी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का. राखी सावंत मराठी बिग बॉस मधून बाहेर. ऋतिक पाटील निराश. खूप मोठे फॅन होते राखी सावंत यांचे. ते फोन करतो तो मग रातचे म्हणजे पाणी हे की द्या. नितेश पाटील यांनी जर डाय मारून कॅच घेतली तर दीपेश मौडी यांकडून 500 रुपये. आता अजिंक खपले वाटते. मस्त मस्त ऋतिक असाच खेळला पाहिजे तू. 120 आणि 120. ऋतिक असाच खेळत राहा. बॅटिस्ट कम तरी कर. तुला जर बहीण भावाच्या नाताला दुसरा दिवस विनोद पाटील आणि विकास पाटील थांब ना आता. चांगला फटका ऋतिक पाटील यांच्याकडून. नटादा ये पर्यंत काय जुलम कपडा आलो दे गो कोणी चौकात जाते तरी कवा. क्रियांश निखिल पाटील याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच पुढे जा. निखिल दादाच्या पुढे नको जाऊ पण. चांगला फटका गेला डोक्यावरनं. नाही नाही 12/41. 8 चेंडू 36 धावा. नाही आपली केपील या बारे समोर चालेल आता गावात गेल्यावर. ए दावा किती म्हणजे सर. अरे सर ते जाऊ 36 लागतात ना. हो या षटकामधील मला वाटतं हा शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 24 धावा. मने नाना तुम्हाला संधी आहे. लाटच्या 32 धावांचा आव्हान आहे. विकेट घ्या. 500 रुपये नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. मुसा परबीन नाही तो 500 लोलन तरी. धावसंख्या 25. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये इथून सात धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 21 धावा. 3 चेंडू तुम्हाला बाहेर फेकायला लागतील. नाही लांब आता संपला. आम्ही चाललो आता बाहेर गेलो ना तुम्ही जिंकल्यावर. पण आम्ही नाही चाललो. तुम्ही आम्हाला जेवायला बी देत नाही. आवरा बोलता आम्ही पण केलं थांबले विनी जावरा. हे बघू दे.
याला चिट्ट्या उडवू द्या का सुमित, चिट्ट्या उडवू दे ना. शेवटची ओव्हर असेल, नंतर आपलं बॉल आउट होणार आहे. मला असं वाटतंय दुर्गेश पाटील ओव्हर टाकतायत का नाही. गुलबर्गावरून आणलेला बॉलर आहे तो. गुलबर्गा 25 झालेले आहेत. किती लागतात? 6 बॉल 7. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज छावा 11 यांना. पहिला चेंडू ऋतिक त्याला टाकलेला आहे आणि ऋतिक त्यांनी फिरकून दिलेला आहे. चला अरे कसा आहे तुम्ही शेलता. 2 धाव फलंदाज पूर्ण करताना आणि 2 धावने छावा 11 संघाची धावसंख्या पोहोचते ती 27. मारण्याच्या ह्याच्यात आहे ही टीम. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही सांभाळून राहा, पंचगिरी सांभाळून करा, तुम्हाला पण मारतील हे लोक. आता हारण्याच्या ह्याच्यात आहे. चला बॉलरसाठी रायगड स्टार, त्यानंतर सह्याद्री वीर आणि जगदंब स्ट्रायकर या तिन्ही संघाने बॉलरसाठी सज्ज राहायचं आहे. बॉलरसाठी आपण संपर्क साधायचा आहे. नितेश पाटील यांनी जर कॅच घेतली तर दीपेश माडवी यांच्याकडून 1000 रुपये. चांगली फिल्डिंग. 2 धावा फलंदाज कंप्लीट करताना आणि आता मात्र इथून 3 धावांची आवश्यकता आहे. येणारे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रायगड स्टार, सह्याद्री वीर आणि जगदंब स्ट्रायकर तिन्ही संघामध्ये बॉल आउट आपण करणार आहोत. निखिल मामा चला घरी आता. बॉल आउटला थ्रो गोलंदाजी पण चालेल. मार खायचा असेल तर मार खाय. बत्तीसचं टार्गेट आहे. 4 चेंडूमध्ये 3 धावा. हो बॅटला जाऊन फटका केलेला आहे कवरिजनकडे. 1 धाव कंप्लीट. काय नितेश पाटील यांचा पिछा सोडलेला नाही. दुर्गेश 2 धाव कंप्लीट आणि केवळ 1 धावीची आवश्यकता. स्कोर इज लेवल. 1 धावीने दूर आपण पाहूया छावा 11. चला रायगड स्टार, सह्याद्री वीर आणि चांगली जगदंब फिल्डिंग केलेली आहे नितेश पाटील यांनी. त्याचा बॉलाने काय पिछा सोडलेला नाही. रायगड स्टार आणि सह्याद्री वीर तसेच जगदंब स्टार आपण बॉलआउट साठी या. ग्रुप ए मधील बॉलआउट केलं जाईल आणि ग्रुप बी मधील आता मध्ये छावा 11 संघ जिंकल्यानंतर छत्रपती स्टार आणि छावा 11 हे 2 संघ क्वालिफाय होतील. आणि विजय फटका, विजय धाव, विजय संपादन केलेला आहे छावा 11 या संघाने. आणि अशा प्रकारे रामदास बोटीचा दुसऱ्यांदा अंत होत आहे. म्हणजे आमची टीम बाहेर गेलेली. आता आम्ही निघतो, रजा घेतो. झुंजार आणि महाराष्ट्र सुपर किंग्स हे दोन्ही संघ या स्पर्धेमधून आता ग्रुप बी मधून बाहेर पाटील यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. मराठा माऊले, त्यानंतर आपण बघितलं तर झुंजार आणि महाराष्ट्र सुपर किंग्स या तीन संघ सावलीत आहे. सावलीत राहा ऋतिक, ये इकडं. तुमच्या कोण असला मला सांग. रविवार मस्त दुपारचे लपेटा खाजा जावचल तुझ्या शिकायला दे जावचल तुला त्या मला समजलं नाही थांब ना थांब ए निघले थांब बांबरे नाही बांबरे ते सांग 5 मिनिटांनी जेवायला चिकन कोल्हापुरी. चला बॉल आउट साठी यावे. छावा 11 घरी जा. सर्वांनी कुठे जाऊ नये. जेवायला येत आहे 5 मिनिटात. केपीएल साठी भरपूर मेहनत घेतलेले पंच, कॉमेंट्रेटर, लाईव्ह टेलिकास्ट वाले यांचे खूप खूप आभार. बावड्या बॉल आउट काय
हा थांब. यशराज ठरला या सामन्यावर. यशराज आपण या आपल्याला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल. चला पण बॉल आउट करणार आहेत यतेश म्हात्रे यांनी रायगड स्टार सह्याद्री वीर आणि जगदंब स्ट्रायकर. एक संघ पुढे जाईल, मात्र जे दोन संघ राहतील त्या दोन संघाचा सामना 2 ओव्हरचा खेळला जाईल. तो दुसऱ्या स्थानासाठी सामना असणार आहे. आणि ग्रुप बी मध्ये देखील आपण बघितलं तर दोन्ही संघाचे सेम पॉईंट आहेत, त्यामध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील 1 नंबरसाठी. यतेश म्हात्रेच्या शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देणार आहोत. यतेश म्हात्रे कॅमेरा आलो ना. छावा 11 नको. एक ओव्हर नाही चिट्ट्या ए तो नाही. एक ओव्हरचा सामना खेळवला जाईल आणि कुठलाही गोलंदाज आपण वापरू शकता, कुठलाही फलंदाज आपण उतरवू शकता. फक्त जेवायचं काम करायचं बस खपलं. आणि बॉल आउट न झालं तर चिठ्ठ्या आपण करणार आहोत. मी काय सांगतो, कोणाला बॉल देऊ नका. बॉल घेतात खिशात नेतात. पहिलाच बघा आहेस कालपासनं कम से कम 176 बॉल गेलेले आहेत. असं मला 176 बॉल चोरीला गेलेले आहेत. 176. दुर्गेश अरविंद पाटील